जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. पहा, नगर परिषद जी काही भरती झालेली आहे, भरतीचा पेपर झालेला आहे. पहा, दिनांक 26 ऑक्टोबर रोजी या भरतीच्या पेपरला जी केचे जे काही प्रश्न आले होते ते महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पहा आणि नगर परिषदेला पहा, नगर परिषद भरतीला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात हे जाणून घ्या. प्रश्न थोडेसे आपल्या सर्वांच्या दृष्टीने थोडेसे अवघड आहे, त्यामुळे प्रश्न नीट समजून घ्या. पहा, प्रश्न पहिला विचारण्यात आला होता. पहा, महाराष्ट्र निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली? तर याच्यामध्ये पर्याय न देता मी उत्तर डायरेक्ट दिलेलं आहे. तर लक्षात घ्या, 27 एप्रिल 1994 रोजी महाराष्ट्र निवडणूक आयोगाची स्थापना झालेली होती. त्यानंतर पुढील प्रश्न आहे. पहा, विचारण्यात आलेला होता. पहा, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या कोण ठरवित असते? तर याचं योग्य उत्तर राहील संसद ठरवत असते. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता आहे? पहा, सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा आहे तो सिंधुदुर्ग आहे. त्यानंतर पुढील प्रश्न विचारण्यात आला होता. पहा, लीग ऑफ नेशनची स्थापना कधी झाली? तर लीग ऑफ नेशनची स्थापना 1920 साली झाली. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, नाशिकमध्ये कोणते ज्योतिर्लिंग आहे? तर लक्षात घ्या, त्याचं योग्य उत्तर राहील त्र्यंबकेश्वर. त्यानंतर पुढील प्रश्न विचारण्यात आलेला होता, भारतातील पहिली महानगरपालिका कोठे स्थापन झाली? भारतातील विचारलेलं आहे. पहा, तर मद्रास म्हणजे आताचं चेन्नई, कधी 1684 साली. त्यावेळेचं नाव मद्रास होतं. साल देखील लक्षात घ्या, 1684 साली. त्यानंतर पुढील प्रश्न विचारण्यात आला होता, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन कधी स्थापना झाली? वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची स्थापना कधी झाली? तर लक्षात घ्या, 1995 साली झाली आणि जिनिव्हा या ठिकाणी झालेली आहे. त्यानंतर पुढील प्रश्न विचारण्यात आलेला होता. पहा, माहितीचा अधिकार अर्ज कोणाला उद्देशून केला जातो? तर लक्षात घ्या, याचं उत्तर राहील जनमाहिती अधिकारी. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना किती टक्के आरक्षण आहे? तर लक्षात घ्या, स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना 50% आरक्षण देण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्रातील सर्वाधिक शहरीकरण झालेला जिल्हा? तर लक्षात घ्या, मुंबई उपनगर हे महाराष्ट्रातील सर्वाधिक शहरीकरण झालेला जिल्हा आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्रातील नागरी लोकसंख्या किती टक्के आहे? नागरी म्हणजे शहरी. तर त्याचं टक्केवारी पहा, 45.23% एवढी आहे. त्यानंतर पुढील प्रश्न विचारण्यात आलेला होता, वर्धा हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? तर त्याचं उत्तर राहील नागपूर या प्रशासकीय विभागामध्ये वर्धा जिल्हा येतो. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, 164 कलम कशाशी संबंधित आहे? तर जे मंत्री असतात त्यांच्याशी संबंधित 164 कलम आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, विधानसभा सदस्य संख्या किती असते? तर लक्षात घ्या, कमीत कमी 60 असते आणि जास्तीत जास्त 500 एवढे विधानसभा सदस्य असतात. त्यानंतर पुढील प्रश्न विचारण्यात आलेला होता. पहा, RTI मध्ये बदल कधी करण्यात येतो? कधी करण्यात आला? पहा, RTI हा जो कायदा आहे त्याच्यामध्ये बदल कधी करण्यात आला? तर लक्षात घ्या, 2019 साली त्याच्यामध्ये बदल करण्यात आलेला होता. त्यानंतर पुढील प्रश्न विचारण्यात आला होता. पहा, ग्राम निधी तरतूद कोणत्या कलमांतर्गत येते? तर कलम नंबर 57 नुसार येते. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, गुलाबी मार्बल कुठे आढळते? तर उदयपूर या ठिकाणी गुलाबी मार्बल आढळते. पुढील प्रश्न पहा, नगर परिषद संचालनालय स्थापना कधी झाली? पहा, नगर परिषदेचा पेपर असल्यामुळे त्याच्या संबंधित प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर लक्षात घ्या, नगर परिषद संचालनालय स्थापना 1965 साली झालेली आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, मॅटची स्थापना कधी झालेली आहे? तर 8 जुलै 1991 साली मॅट या संस्थेची स्थापना झालेली आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वाधिक पाऊस पडतो? तर प्रश्न हा सोपा होता. तर कोकण या प्रशासकीय विभागामध्ये सर्वाधिक पाऊस पडतो. त्यानंतर पुढील प्रश्न विचारण्यात आला होता. पहा, मार्गदर्शक तत्वे कोणत्या भागात आहेत? घटनेच्या कोणत्या भागात आहेत? तर भाग विचारला आहे तर भाग 4 आहे आणि कलम जर विचारलं तर कलम 36 ते 51 या कलमाअंतर्गत आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, शेवटचा प्रश्न आहे. पहा, परमहंस सभेची स्थापना कोणी केली? तर लक्षात घ्या, दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी
परमहंस संस्थेची स्थापना केली. अशा पद्धतीने आपण जे काही नगर परिषद आहे, नगर परिषदेला जे काही जी केचे प्रश्न विचारण्यात आले होते महत्त्वाचे माझ्याकडे जे प्राप्त झाले ते आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. अशाच प्रकारचे नवनवीन प्रश्न अपडेट्स पाहण्यासाठी कृपया चॅनल सबस्क्राईब, लाईक, शेअर देखील करा. धन्यवाद.